राष्ट्रवादी जिकडे एकत्र असतील तिकडेही आपण एकत्र जाणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आता काँग्रेसने घेतलेला दिसतोय। 2 दिवस बैठका पार पडल्या आणि त्याच्यानंतर या निर्णयापर्यंत आता काँग्रेस पोहोचली अशी सूत्रांची माहिती आहे। अजूनही येणाऱ्या काळामध्ये काही बदल होतात का पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र मनसे आणि एमआयएम या दोघांच्याही सोबत जायचं नाही, अशी आता काँग्रेसची भूमिका ठरल्याचं पाहायला मिळतं। त्यासोबतच ज्या ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, जशी आता गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा आहे, तर त्या ठिकाणीही सोबत जायचं नाही अशीही काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे। राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने काँग्रेसचा एक महत्त्वाचा निर्णय हा बघायला मिळतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आता आपल्यासोबत आहेत। शशिकांत शिंदेजी, काँग्रेसची आता भूमिका ठरल्याचं दिसतंय। जिकडे 2 राष्ट्रवादी एकत्र आहेत तिकडेही ते सोबत येणार नाहीयेत, जिकडे मनसे आहे तर मनसे सोबतही ते आघाडी करणार नाहीयेत, असा त्यांचा निर्णय झालेला दिसतोय आता। मला याची कल्पना आहे, आता तुम्ही सांगताय म्हणून, कारण परवाच्या दिवशी जे आम्हाला बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही काही स्ट्रॅटेजी ठरवली होती। एक कोर कमिटी केली होती, त्या कोर कमिटीच्या माध्यमातून समन्वय करून एकत्रितपणे भाजपच्या विरोधात लढायचं असं निश्चित झालेलं आहे। त्यांची तशी भूमिका असेल तर मी त्यांच्या प्रांताध्यक्ष आणि या सर्वांची चर्चा करतो आणि चर्चा परत पुढे भूमिका सुरू घेऊ। पण शशिकांत शिंदेजी, म्हणजे जर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली तर महाविकास आघाडीचं मग पुढे काय होणार, हा प्रश्न यामुळे तयार होतो आता। शशिकांत शिंदेजी, माझा आवाज येतोय? तर शशिकांत शिंदे यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये। मात्र जसं त्यांनी म्हटलं की 2 दिवसापूर्वी जी चर्चा झाली होती त्याच्यात काहीसा वेगळा सूर असल्याचं बहुधा त्यांना म्हणायचंय। आता बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काँग्रेस कशी पावलं टाकते। मात्र सध्याची जी बातमी आहे त्यानुसार त्या बैठकीमध्ये